राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं भविष्य नक्की काय असणार, कोण सत्तेत येणार याबद्दल राजकीय विश्लेषकांकडून अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. लाडकी बहीण सारख्या योजनांचा महायुतीला फायदा होईल असं बोललं जात आहे, तर दुसरीकडे ठाकरे, पवार आणि काँग्रेस यांच्या बाजूनं वातावरण असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळं कोण येणार, कोणाला फटका बसणार याचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचा अंदाज लोकपोल या संस्थेच्या सर्व्हेतून मांडण्यात आलाय. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर महायुती मात्र 145 या बहुमताच्या आकड्यापासून खूप लांब राहील असे अंदाज या सर्व्हेमधून मांडण्यात आलेत. लोकपोलच्या या सर्व्हेमधून कोणाला किती जागा देण्यात आल्यात, महायुतीला कमी आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळण्याची नेमकी कोणती कारणं सांगण्यात आली आहेत, तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकपोलकडून हा सर्व्हे घेण्यात आला होता. महाराष्ट्र मेगा लोकपोल सर्व्हे असं या सर्व्हेला नाव देण्यात आलंय. या सर्व्हेचा कालावधी स्पष्ट करण्यात आला नसला तरी प्रत्येक मतदारसंघातील जवळपास 300 मतदारांशी बोलून एकूण 86,400 नागरिकांची मतं जाणून घेऊन हा सर्व्हे करण्यात आल्याचं लोकपोलकडून सांगण्यात आलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांसोबतच त्यांच्या वोट शेअरचाही अंदाज यातून वर्तवण्यात आलाय. लोकपोलच्या या सर्व्हेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 151 ते 162 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागा देण्यात आल्यात. यासोबतच इतर पक्ष आणि अपक्षांना 5 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण कोणत्या पक्षाला किती जागा हे मात्र या सर्व्हेमधून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. वोट शेअरचा विचार केल्यास महायुतीला 37 ते 40%, तर महाविकास आघाडीला 43 ते 46% आणि इतरांना 16 ते 19% मतदान होण्याची शक्यता लोकपोलच्या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेचंही चित्र महाराष्ट्रात असेल असं लोकपोलच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. या सर्व्हेमधले महत्त्वाचे मुद्दे कोणते ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. लोकपोलच्या सर्व्हेनुसार दिसून आलेली पहिली गोष्ट म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता. राज्यात सरकार तयार करण्यासाठी 145 हा बहुमताचा आकडा आहे. लोकपोलच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला राज्यात 151 ते 162 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे या सर्व्हेनुसार महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीनं महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असं उभं केलेलं नरेटिव्ह, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असणारा असंतोष, मराठा आरक्षणाचा फायदा लोकपोलच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला मिळताना दिसत असल्याचं नमूद करण्यात आलंय. महायुती सरकारनं लोकसभेतील पराभवानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या होत्या. यात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असं सांगण्यात आलं होतं. तरीही लोकपोलच्या सर्व्हेत महायुती बहुमताच्या आकड्यापासून 17 ते 30 जागा मागे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण सारख्या योजना मतांमध्ये कन्व्हर्ट न झाल्याचा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या INS मॅट्राइसच्या सर्व्हेनुसार मात्र लोकपोलच्या विरोधात अंदाज वर्तवण्यात आले होते. INS मॅट्राइसच्या सर्व्हेनुसार महायुती 145 ते 165 जागा जिंकून बहुमतात येईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं. आता लोकपोलच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 43 ते 46% इतकी मतं मिळतील, तर महायुतीला 37 ते 40% इतकी मतं मिळतील असं सांगण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या टक्केवारीसोबत याची तुलना केली तर महाविकास आघाडीनं आपला वोट शेअर कायम राखल्याचं दिसून येतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 17%, ठाकरे गटाला 16.9%, तर शरद पवार गटाला 10.3% अशी एकूण 44.2% मतं मिळाली होती. म्हणजेच लोकसभेच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत जास्तीत जास्त 1%नं घट तर 2%नं वाढ होईल असं या सर्व्हेनुसार सांगण्यात आलंय. दुसरीकडे लोकपोलच्या सर्व्हेनुसार महायुतीचा वोट शेअर 37 ते 40% राहील. लोकसभेच्या तुलनेत महायुतीचा वोट शेअर मात्र घसरल्याचं ही आकडेवारी सांगते. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला 26.9%, शिंदे गटाला 13%, तर अजित पवार गटाला 3.6% असं एकूण 43% मतदान झालं होतं. लोकपोलच्या आकडेवारीनुसार लोकसभेतील या टक्केवारीची तुलना केल्यास महायुतीला 3 ते 6% फटका बसताना दिसतो. त्यामुळे महायुतीसाठी ही टक्केवारी डोकेदुखी ठरू शकते. लोकपोलकडून सर्व्हेच्या अंदाजांमागची काही महत्त्वाची कारणंही देण्यात आली आहेत. भाजपकडून मतांच्या ध्रुवीकरणासाठी झालेल्या प्रयत्नांचा महायुतीला निवडणुकीत फटका बसू शकतो असं सांगण्यात आलंय. महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे मतदारांचा कल राहिल्यानं महायुतीला ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा फायदा होणार नाही असं हा सर्व्हे सांगतो. तसंच भाजपबद्दल मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बन्सी असून
राज्यात फडणवीसांच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचाही महायुतीवर इम्पॅक्ट होऊ शकतो असं बोललं गेलंय. पण एकनाथ शिंदे मात्र महायुतीचे लोकप्रिय नेते असतील असंही लोकपोलचा सर्व्हे सांगतो. लोकपोलच्या सर्व्हेनुसार राज्यात सध्या महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा मुद्दा भावनिक आणि महत्त्वाचा बनलाय, ज्याचा फटका महायुतीला बसू शकतो. आता जातीय समीकरणांबाबत लोकपोल सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे शिफ्ट होत असला तरी हा ओबीसी मतदार विभागला गेलाय. त्यामुळं ओबीसींचं महायुतीकडे होणारं ध्रुवीकरण पूर्णपणे झालं नसल्याचा सर्व्हेचा अंदाज आहे. लोकपोल सर्व्हेनुसार मराठा मतं महाविकास आघाडीच्या पाठी उभी राहतील, तर ओबीसी मतांसह महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मतविभाजन होईल. ओबीसी शेतकऱ्यांमध्ये असणारा असंतोष ओबीसी मतांचं विभाजन होण्याचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. सोयाबीनचा आणि कापसाचा हमीभाव सुद्धा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असेल असं या सर्व्हेचं म्हणणं आहे. या दोन्ही पिकांच्या हमीभावावरून ग्रामीण भागात असंतोष दिसून येत असल्याचं सर्व्हे सांगतो. पक्षवाईज विचार करायचा झाला तर लोकपोल सर्व्हेच्या मते काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात उदयास येईल. काँग्रेसचा हा उदय भाजपला पर्याय म्हणून उभा राहतोय, तर भाजप अजून सुद्धा संघर्ष करते असं सर्व्हेचं मत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आक्रमक प्रचार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बूस्ट देत असल्याचं सर्व्हेचं मत आहे. या सर्व्हेच्या मते अजित पवार महायुतीमधील सगळ्यात कमकुवत लिंक आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं काँग्रेसच्या मतांवर अवलंबून असणं ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जाते. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्ष निवडणुकीवर फारसा प्रभाव पाडणार नाहीत, पण बंडखोर उमेदवार आव्हान निर्माण करताना दिसू शकतात असंही लोकपोलचा सर्व्हे सांगतो. आता लोकपोलच्या सर्व्हेची विश्वासार्हता किती आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं ठरतं. लोकपोलनं हरियाणा निवडणुकीच्या आधी केलेल्या सर्व्हेत भाजपला 20 ते 29 तर काँग्रेसला 58 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला होता. पण प्रत्यक्षात हरियाणात भाजप बहुमतानं सत्तेत आली. तसंच गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्येही लोकपोलनं काँग्रेसला 130 ते 142 तर भाजपला 84 ते 98 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. पण मध्य प्रदेशमध्ये भाजपला तब्बल 163 तर काँग्रेसला फक्त 66 जागाच मिळाल्या. त्यामुळं लोकपोलचा सर्व्हे आणि निकालातल्या जागा यामध्ये मोठी तफावत असल्याचं दिसून येतं. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 56 ते 59 आणि भाजपला 25 ते 29 जागा लोकपोलच्या सर्व्हेमध्ये देण्यात आल्या होत्या. पण छत्तीसगडमध्ये भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या. त्यामुळं हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये लोकपोलच्या सर्व्हेच्या विरोधात काँग्रेस सोडून भाजपला सत्ता मिळाल्याचं दिसून येत आहे. आताही राज्यात घेण्यात आलेला सर्व्हे हा प्रत्येक मतदारसंघातील फक्त 300 लोकांसोबत बोलून लोकपोलनं तयार केलाय. त्यामुळं या पोलची विश्वासार्हता किती हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पण सध्या तरी लोकपोलनं दिलेल्या या सर्व्हेनुसार महाविकास आघाडी बहुमतानं सत्तेत येत असल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला लोकपोलच्या या सर्व्हेबद्दल काय वाटतं? सर्व्हेमधले अंदाज सत्यात येणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.